नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण AC मशीन्सवरती 10 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी AC मशीन्स सगळ्यात पहिल्यांदा आपण मशीन्स म्हणजे काय, ठीक आहे. ॲक्च्युअल मशीनचे दोन टाईप्स आहेत. कोणकोणते? एक आहे मोटर आणि दुसरा आहे जनरेटर. मोटर म्हणजे काय? मोटरला आपण कोणतीही मोटर असू द्या त्याला आपण इनपुट काय देतो? इलेक्ट्रिकल सप्लाय. म्हणजे कोणत्याही मोटरला आपण काय करतो? इनपुट इलेक्ट्रिकल सप्लाय देतो, ठीक आहे. आता आपल्या घरी सगळ्यांच्याच घरी फॅन आहे, ठीक आहे. ते फॅन ऑन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याला इलेक्ट्रिक सप्लाय द्यावं लागते. म्हणजे स्विच बोर्डपासून त्याला वायर कनेक्ट करावं लागेल. म्हणजे हा झाला काय? इलेक्ट्रिकल सप्लाय इनपुट. आणि त्याचं आउटपुट काय मिळते आपल्याला? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे तो रोटेट होतो, ठीक आहे. रोटेट म्हणजे रोटेशनल एनर्जी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हवा मिळते. म्हणजे ती कोणती एनर्जी आहे? या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी. आणि दुसरा आहे जनरेटर. जनरेटरला आपण इनपुट देतो मेकॅनिकल एनर्जी आणि आउटपुट काय मिळते आपल्याला? इलेक्ट्रिकल एनर्जी, ठीक आहे. तर हे मशीनचे दोन टाईप्स आहेत. आता ह्या ठिकाणी AC मशीन्स, ACचं फुल फॉर्म काय आहे? अल्टरनेटिंग करंट, ठीक आहे. तर दोन टाईपचे मशीन्स आहेत, DC मशीन्स अँड AC मशीन्स. म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो DC मोटर्स अँड AC मोटर्स. DCचं फुल फॉर्म काय आहे? डायरेक्ट करंट, ठीक आहे. ज्या मोटर AC सप्लायवरती चालतात त्याला आपण AC मोटर्स म्हणतो. ज्या मोटर्स DC सप्लायवरती चालतात आपण त्याला DC मोटर्स म्हणतो. अशा दोन टाईपचे मोटर्स आहेत, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आता AC मोटर्समध्ये पुन्हा अजून दोन टाईप्स आहेत. कोणकोणते? एक सिंगल फेज मोटर्स आहेत आणि दुसरे 3 फेज मोटर्स आहेत, ठीक आहे. सिंगल फेज मोटर्समध्ये रजिस्टन्स स्टार्ट सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे. कॅपॅसिटर स्टार्ट सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे. कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे. त्याच्यानंतर शेडेड पोल इंडक्शन मोटर आहे. हे सिंगल फेज इंडक्शन मोटरचे टाईप्स आहेत. 3 फेज इंडक्शन मोटरचे दोन टाईप्स आहेत. एक आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि दुसरी आहे स्क्विरल गेज इंडक्शन मोटर, ठीक आहे. तर हे AC मोटर्समध्ये येतात. त्याच्यानंतर आता DC मोटर्स. DC मोटर्सचे सुद्धा टाईप्स आहेत. DC सिरीज मोटर आहे, DC शंट मोटर आहे, DC कंपाऊंड मोटर आहे, लॉंग शंट कंपाऊंड मोटर आहे, शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर आहे. या सगळ्या मोटर्सचे ॲप्लिकेशन्स, ठीक आहे. तर ह्याच्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया आपण. आता क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट करूया. हाऊ मच द डिफरन्स इन इलेक्ट्रिकल डिग्री बिटवीन मेन अँड स्टार्टिंग वाइंडिंग, ठीक आहे. क्वेश्चन काय विचारलेलं आहे? जे सिंगल फेज इंडक्शन मोटर्स आहेत त्याच्यामध्ये दोन वाइंडिंग असतात. एक असते मेन वाइंडिंग आणि दुसरी असते स्टार्टिंग वाइंडिंग, ठीक आहे. या स्टार्टिंग वाइंडिंगला आपण काय म्हणू शकतो? ऑक्झिलरी वाइंडिंगसुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे. तर या दोन वाइंडिंगमध्ये इलेक्ट्रिकल अँगल किती प्रेझेंट असतो डिग्रीमध्ये आपल्याला सांगायचं आहे. बघा ऑप्शन काय आहेत? 0 डिग्री, ऑप्शन बी आहे 60 डिग्री, ऑप्शन सी आहे 90 डिग्री, ऑप्शन डी आहे 120 डिग्री, ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा या ठिकाणी सिंगल फेज इंडक्शन मोटर्समध्ये मेन वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंगमध्ये जो इलेक्ट्रिकल अँगल आहे तो 90 डिग्री असतो, ठीक आहे. तर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1चं ऑप्शन सी हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट? व्हॉट इज दी फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन वाइंडिंग इन 3 फेज मोटर, ठीक आहे. या ठिकाणी जे 3 फेज मोटर्स आहेत त्याच्यामध्ये फेज डिस्प्लेसमेंट दोन वाइंडिंगमध्ये किती असते? मला या ठिकाणी 3 फेज म्हणल्यानंतर 3 फेजेस कोणकोणते असतात? एक आहे R, दुसरा आहे Y आणि तिसरा आहे B, ठीक आहे. या तिन्हीमध्ये या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती असते? 360 डिग्री. कोणत्याही दोन फेजमध्ये जर तुम्ही मेजर केलात तर तुम्हाला 120 डिग्री अँगल मिळेल, ठीक आहे. म्हणजे फेज डिस्प्लेसमेंट किती असते कोणत्याही दोन फेजमध्ये? 120 डिग्री, ठीक आहे. तर म्हणजे क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. चला पुढे जाऊया आपण. विच स्पीड इज कॉल्ड ॲज सिंक्रोनस स्पीड
इन 3 फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड कशी कॅल्क्युलेट करतो आपण, NS = 120 F/P. ठीक आहे. हा काय आहे, फॉर्म्युला आहे कशाचा, सिंक्रोनस स्पीडचा. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलेले आहे, सिंक्रोनस स्पीड कशाला म्हणतो आपण, नो लोड स्पीडला सिंक्रोनस स्पीड म्हणतो का आपण, फुल लोड स्पीडला सिंक्रोनस स्पीड म्हणतो का आपण, त्याच्यानंतर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, ज्या स्पीडला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड रोटेट होते त्याला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणतो. आणि ह्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डवरनंच आपण काय फाइंड आउट करतो, सिंक्रोनस स्पीड फाइंड आउट करतो. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. रिलेटिव्ह स्पीड बिटवीन स्टेटर अँड रोटर, रिलेटिव्ह स्पीड आहे का स्टेटर आणि रोटरमधली, नाही. ठीक आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये ज्या स्पीडला स्टेटर रोटेट होतो त्याच स्पीडला रोटरसुद्धा रोटेट होतो, म्हणून त्या ठिकाणी स्टेटर अँड रोटर लॉक होतात. म्हणून सिंक्रोनस मोटरची स्पीड नो लोड असू द्या का फुल लोड असू द्या कॉन्स्टंट स्पीड असते. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 3चं सी करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4, व्हिच मोटर विल रन इन कॉन्स्टंट स्पीड फ्रॉम नो लोड टू फुल लोड. ठीक आहे. आत्ताच आपण हा क्वेश्चन डिस्कस केलो. अशी कोणती मोटर आहे, ठीक आहे, त्याची कॉन्स्टंट स्पीड असते, नो लोडला पण तीच स्पीड राहील. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोडच कनेक्ट केलं नाही आपण एखाद्या मोटरवरती आणि ती मोटर रोटेट होत आहे 3000 RPM 3000 RPM रिव्होल्यूशन पर मिनिट. ठीक आहे. आणि त्याच्यावरती फुल लोड, त्या मोटरची जेवढी कॅपॅसिटी आहे तितका लोड कनेक्ट केलात आणि मोटर ऑन केलात, तर ती सिंक्रोनस मोटर 3000 RPMलाच रोटेट होईल. ठीक आहे. त्या मोटरवरती तुम्ही लोड द्या किंवा नको द्या, सिंक्रोनस मोटर त्याच स्पीडला रोटेट होईल. म्हणून तर त्या मोटरचं नाव आहे कॉन्स्टंट स्पीड मोटर किंवा सिंक्रोनस स्पीड मोटर. बघा ऑप्शन या ठिकाणी स्लिप रिंग इंडक्शन मोटर, ह्या मोटरची नो लोड टू फुल लोड स्पीड चेंज होते. स्क्विरल गेज इंडक्शन मोटर, ह्या नो लोड टू फुल लोड स्पीड चेंज होते, सिंक्रोनस मोटरची होत नाही. म्हणजे करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर 4चं सी आहे. डबल केज इंडक्शन मोटर, ही सुद्धा मोटर या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 4चं ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 5, which motor will operate with lagging unity and leading power factor. ठीक आहे. अशी कोणती मोटर आहे, ठीक आहे, ते लॅगिंग किंवा युनिटी किंवा लीडिंग पॉवर फॅक्टरमध्ये आपल्याला ऑपरेट करता येते. बघा या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर, या ठिकाणी परमनंट कॅपॅसिटर मोटर, स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि सिंक्रोनस मोटर. सिंक्रोनस मोटर आपण पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी सुद्धा यूज करतो. म्हणजे आपल्याला पॉवर फॅक्टर जर करेक्ट करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा यूज करतो. आणि ही मोटर आपण युनिटी पॉवर फॅक्टरसाठी यूज करू शकतो, लॅगिंग पॉवर फॅक्टरसाठी यूज करू शकतो, लीडिंग पॉवर फॅक्टरसाठी यूज करू शकतो. म्हणजे ह्या मोटर आपल्याला या मोटरनी पॉवर फॅक्टर करेक्शन करता येते. म्हणजे क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. हां, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲप्लिकेशन्स ऑफ युनिव्हर्सल मोटर. ठीक आहे. युनिव्हर्सल मोटरचं खालीलपैकी कोणतं ॲप्लिकेशन आहे, जेट पंप, फूड मिक्सर, टेलिप्रिंटर, कंप्रेसर. ठीक आहे. या 4पैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे हे आपल्याला सांगायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आता युनिव्हर्सल मोटरचे तुम्हाला ॲप्लिकेशन्स माहिती पाहिजे. युनिव्हर्सल मोटर आपण कुठे कुठे यूज करू शकतो. ठीक आहे. हेअर ड्रायरमध्ये यूज करू शकतो आपण, ग्राइंडर्समध्ये यूज करू शकतो, ड्रिल मशीन्समध्ये यूज करतो. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अजून एक क्वेश्चन पडला असेल, सर युनिव्हर्सल मोटर म्हणजे काय. ठीक आहे. युनिव्हर्सल मोटर म्हणजे ज्या मोटर AC सप्लाय दिलात त्या मोटरला ती मोटर ऑन होते. ठीक आहे. किंवा DC सप्लाय दिलात तरीसुद्धा ऑन होते. ज्या मोटर्स AC सप्लाय किंवा DC सप्लायवरती ऑन होतात, ऑपरेट होतात, वर्क होतात, अशा मोटरला आपण युनिव्हर्सल मोटर म्हणतो. ठीक आहे. आता AC मोटर म्हणल्यानंतर त्या AC सप्लायवरतीच ऑन होतील. ठीक आहे. DC मोटर म्हणल्यानंतर त्या फक्त DC सप्लायवरती ऑन होईल. युनिव्हर्सल मोटर म्हणजे AC सप्लायवरती सुद्धा ऑन होईल किंवा DC सप्लायवरती सुद्धा ऑन होईल, अशाला आपण युनिव्हर्सल मोटर म्हणतो. ठीक आहे. तर ह्याचे ॲप्लिकेशन्स
या ठिकाणी हेअर ड्रायर आहे, ग्राइंडर्स आहेत, ड्रिल मशीन्स आहेत. ठीक आहे, आपण वेगवेगळ्या ठिकाणी युनिव्हर्सल मोटर यूज करतो. फूड मिक्सर आहे. ठीक आहे, तर ह्याच्यापैकी आपल्याला आता ह्या ठिकाणी युनिव्हर्सल मोटरचं कोणतं ॲप्लिकेशन आहे ते ओळखायचं आहे. ठीक आहे, जेट पंप आहे का, नाही. फूड मिक्सर, यस. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 6 बी इज द करेक्ट आन्सर. टेलिप्रिंटर नाही. ठीक आहे, कंप्रेसर आहे का, नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 6 करेक्ट उत्तर जे आहे ते फूड मिक्सर आहे. ठीक आहे, फूड मिक्सर तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण युनिव्हर्सल मोटर यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच मोटर इज प्रिफर्ड फॉर डोमेस्टिक वॉटर पंप. ठीक आहे, डोमेस्टिक वॉटर पंपसाठी आपण कोणती मोटर यूज करतो. घरी जे पाण्याची मोटर असते. ठीक आहे, तिला काही जण झिरो मोटरसुद्धा म्हणतात. ठीक आहे, आपण आपल्या घरच्या जे महानगरपालिकेचं किंवा गावातलं ग्रामपंचायतचं जे नळ असेल त्या नळाचं जास्त आपल्या घरी पाणी यायला पाहिजे म्हणून आपण त्याला मोटर लावतो. त्या मोटरला म्हणतो आपण डोमेस्टिक वॉटर पंप मोटर. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कोणती मोटर यूज करतो आपण. ठीक आहे, ऑप्शन ए आहे युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन बी आहे रिपल्शन मोटर, ऑप्शन सी आहे शेडेड पोल मोटर, ऑप्शन डी आहे कॅपॅसिटर स्टार्ट मोटर. ठीक आहे, जे काही आपल्या घरी पाण्याची मोटर असते त्याच्यामध्ये कॅपॅसिटर स्टार्ट मोटर आपण यूज करतो. ठीक आहे, युनिव्हर्सल मोटरचे आत्ताच ॲप्लिकेशन्स बघितलं होतं आपण. हेअर ड्रायर आहे, ग्राइंडर आहे, ड्रिल मशीन आहे, त्याच्यानंतर फूड मिक्सर आहे. रिपल्शन मोटरचे काय ॲप्लिकेशन्स आहेत. रिपल्शन मोटर आपण प्रिंटिंग प्रेसेसमध्ये यूज करतो, टेक्स्टाईल मशीन्समध्ये यूज करतो. आणि शेडेड पोल मोटरचे कोणते ॲप्लिकेशन्स आहेत. जे लहान लेकराचे खेळणे असतात त्याला आपण टॉईज म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये यूज करतो. त्याच्यानंतर हेअर ड्रायरमध्ये, कूलिंग फॅनमध्ये, ॲडव्हर्टायझिंग डिस्प्लेमध्ये आपण शेडेड पोल इंडक्शन मोटर यूज करतो. एअर कंडिशनरमध्ये शेडेड पोल इंडक्शन मोटर यूज करतो आपण. ठीक आहे, आणि कॅपॅसिटर स्टार्ट मोटर हे जे डोमेस्टिक वॉटर पंप आहे किंवा फॅन आहे, टेबल फॅन आहे, एक्झॉस्ट फॅन आहे, असे जे घरगुती हे जे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण ही कुठली मोटर आपण कॅपॅसिटर स्टार्ट मोटर यूज करतो. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 7चं करेक्ट आन्सर कोणता आहे. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ शेडेड पोल मोटर. ठीक आहे, आत्ताच आपण डिस्कस केलं होतं. तर खालीलपैकी शेडेड पोल इंडक्शन मोटरचं कोणतं ॲप्लिकेशन आहे. हेअर ड्रायर. सिलिंग फॅनमध्ये कोणती मोटर यूज करतो. परमनंट कॅपॅसिटर मोटर किंवा कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटर सिलिंग फॅनमध्ये. वेट ग्राइंडरमध्ये, वेट ग्राइंडर म्हणल्यानंतर नावामध्येच वेट म्हणजे जे जास्त लोड कॅरी करू शकतो, जास्त लोड त्या ठिकाणी ग्राइंड करू शकतो. जसं ग्राइंडर वेगवेगळे आपण आता हे वेट ग्राइंडर म्हणजे ह्या ठिकाणी आपण कुठलेही समजा हे वेट ग्राइंडर जे आहे जे मोठे मोठे फंक्शन्स असतात त्या ठिकाणी हे वेट ग्राइंडर्स काही फूड वगैरे बारीक करण्यासाठी यूज करतात. ठीक आहे, तर हे वेट ग्राइंडर म्हणजे ह्या ठिकाणी 3 फेज इंडक्शन मोटर यूज होते. त्याच्यामध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर यूज होत नाही किंवा शेडेड पोल इंडक्शन मोटर यूज होत नाही. वॉशिंग मशीनमध्ये कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटर आपण यूज करू शकतो. म्हणून क्वेश्चन नंबर 8चं करेक्ट आन्सर कोणता आहे. हेअर ड्रायर. ठीक आहे, हां. नेक्स्ट क्वेश्चन. व्हिच मोटर यूज्ड इन टेबल फॅन. ठीक आहे, टेबल फॅनमध्ये आपण कोणती मोटर यूज करतो. ठीक आहे, आता बघा ह्या ठिकाणी टेबल फॅन असू द्या, सिलिंग फॅन असू द्या, एक्झॉस्ट फॅन असू द्या, ठीक आहे, वॉल फॅन असू द्या, ह्याच्यामध्ये आपण परमनंट कॅपॅसिटर ह्या ठिकाणी मोटर यूज करतो. ठीक आहे, युनिव्हर्सल मोटर यूज करतो का, नाही. शेडेड पोल मोटर, नाही. एडी करंट मोटर, नाही. ठीक आहे, कुठली मोटर यूज करतो. परमनंट कॅपॅसिटर मोटर. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 9चं करेक्ट आन्सर आहे डी परमनंट कॅपॅसिटर मोटर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड स्लीप इन AC इंडक्शन मोटर. ठीक आहे, टॉर्क आणि स्लीपचं, ठीक आहे, टॉर्क आणि स्लीपचं रिलेशन काय असते. टॉर्क म्हणजे काय रे, फोर्स. ठीक आहे, जर आपण टॉर्कला मेकॅनिकलच्या लँग्वेजमध्ये जर कन्वर्ट केलं तर त्या ठिकाणी फोर्स. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटरमध्ये सुद्धा फोर्स आहे. मला सांगा, एका ठिकाणाहून खुर्ची दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ठेवायची असेल तर फोर्स लागेल का नाही, एनर्जी लागेल, पॉवर लागेल का नाही. ठीक आहे, उचलून आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं. तसंच त्या ठिकाणी जे इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, आता बघा इलेक्ट्रिक ट्रेन आहे,
ठीक आहे. रन करण्यासाठी त्याच्यामध्ये मोटर्स आहे, ती इलेक्ट्रिक ट्रेन त्या ठिकाणी रन होण्यासाठी फोर्स लागेल का नाही, टॉर्क लागेल का नाही, ठीक आहे. मोटर जास्त टॉर्क प्रोड्यूस करेल तरच ती ट्रेन त्या ठिकाणी जास्त स्पीडनी रोटेट होणार आहे, ठीक आहे. मोटर जर टॉर्क जास्त प्रोड्यूस करत नसेल तर ट्रेन जास्त स्पीडनी त्या ठिकाणी रन होणार आहे का, नाही, ठीक आहे. तर त्याच्यामुळं ह्या ठिकाणी हे झाला टॉर्क म्हणजे फोर्स, ठीक आहे. तुम्हाला समजलंच असेल. त्याच्यानंतर स्लीप म्हणजे काय, स्लीप म्हणजे काय, या ठिकाणी रिलेटिव्ह स्पीड आहे, कशामधली, स्टेटर आणि रोटरमधली, त्याला आपण काय म्हणतो, स्लीप म्हणतो, ठीक आहे. रिलेटिव्ह स्पीड बिटवीन स्टेटर अँड रोटर, दोन स्पीडमधला डिफरन्स, त्याला आपण म्हणतो स्लीप. तर ह्या दोघांचं रिलेशन कसं असायला पाहिजे, या ठिकाणी AC इंडक्शन मोटरमध्ये टॉर्क आणि स्लीपचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, ठीक आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे एक क्वांटिटी जर इन्क्रीज झाली, समजा टॉर्क इन्क्रीज झाला तर स्लीप काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे, ठीक आहे. एक क्वांटिटी वाढली तर दुसरी काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, ठीक आहे. आणि फर्स्ट क्वांटिटी जर कमी झाली म्हणजे टॉर्क कमी झाला तर स्लीप काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. याला आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन म्हणतो, ठीक आहे. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन म्हणजे काय, फर्स्ट क्वांटिटी वाढली तर त्याच्या प्रोपोर्शनलमध्ये दुसरी क्वांटिटीसुद्धा वाढायला पाहिजे, ठीक आहे. आणि फर्स्ट क्वांटिटी कमी झाली तर दुसरी क्वांटिटीसुद्धा कमी व्हायला पाहिजे, त्याला आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन म्हणतो, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलेला आहे आपल्याला, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड स्लीप इन AC इंडक्शन मोटर. टॉर्क आणि स्लीपचं AC इंडक्शन मोटरमध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, म्हणजे टॉर्क वाढला तर स्लीप काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, ठीक आहे. ऑप्शन बघूया आपण, स्लीप इन्क्रीजेस टॉर्क डिक्रीजेस, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, म्हणजे स्लीप इन्क्रीज झाली टॉर्क डिक्रीज झालं, ठीक आहे. करेक्ट आहे, परंतु आपण समोर जाऊया, पुढचे पण ऑप्शन चेक करून बघूया. ऑप्शन बी, स्लीप इन्क्रीजेस टॉर्क इन्क्रीजेस, म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे का, नाही, म्हणजे हे ऑप्शन नेग्लेक्ट झाला. स्लीप डिक्रीजेस टॉर्क इन्क्रीजेस, ठीक आहे. स्लीप डिक्रीज म्हणले, ठीक आहे. स्लीप डिक्रीज व्हायला पाहिजे का, नाही, स्लीप इन्क्रीज व्हायला पाहिजे, म्हणजे टॉर्क डिक्रीज होईल, ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा आहे का, नाही. स्लीप डिक्रीजेस टॉर्क डिक्रीजेस, ठीक आहे. स्लीप कमी झाली टॉर्कसुद्धा कमी, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, ठीक आहे. हे सुद्धा ऑप्शन नाही, म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, स्लीप इन्क्रीजेस टॉर्क डिक्रीजेस, म्हणजे क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. तर हे होते आपले इम्पॉर्टंट 10 MCQ क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ मॅक्सिमम तुमच्या मित्रांना शेअर करा. फक्त ह्या ठिकाणी तुम्ही जर मॅक्सिमम मित्रांना शेअर केलात आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक केलात, सबस्क्राईब या यूट्यूब चॅनलला केलात आणि बेल आयकॉनला क्लिक केला तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि मला मोटिवेट, मी जे मोटिवेट होणार आहे, फक्त मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. फक्त तुम्ही ह्या ठिकाणी, फक्त तुम्हाला ह्या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा, किंवा काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट करा. काही डाऊट असतील तर ह्या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबरसुद्धा देईल, त्याच्या माध्यमातून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट वगैरे विचारू शकता. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की हा व्हिडिओ मॅक्सिमम मित्रांपर्यंत तुमच्या पोहोचायला पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.